जे देवाच्या विरोधात आहेत, धर्माच्या विरोधात आहेत, ग्रंथांच्या विरोधात आहेत, धार्मिक कार्याच्या विरोधापासून आपण त्याचा विचार करत आहोत। काल आपण पाहिलं, आपल्याला थोडा वेळ शिव महापुराण कथा पाहिजे आहे आणि शिल्लक राहिलेली वेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहून जाईल। त्यातच आपण समजूया की काल्याचं कीर्तन झालं आणि समारोप झाला म्हणून भगवान लोकांना त्रस्त करतात, पृथ्वीवर आपल्या उन्मत्तपणाने धार्मिक कार्याला विरोध करतात। अशा असुरांना धार्मिक विधी बंद झाला, आध्यात्मिक कार्य बंद पडले, अधर्म खूप व्हायला लागला। देवतांनी सुद्धा शास्त्र सोडून अधर्माप्रमाणे वर्तन करायला लागले। पण प्रकार असा घडला की 100 वर्ष या पृथ्वीवर पाऊसच पडलो नाही। त्याचा परिणाम बघा काय झाला। ज्या वेळेला धार्मिक कार्य बंद होतात ना, ज्या वेळेला धार्मिक उत्सव बंद होतात ना, त्यावेळेला हानी होते, एवढं लक्षात ठेवा। हानी व्हायला सुरुवात झाली। 100 वर्ष पाऊस पडला नाही महाराज। आपल्या शेतीला जर पावसाळ्यात जर व्यवस्थित पाऊस पडला नाही तर शेती आपली काय होत नाही, व्यवस्थितरित्या पीक देत नाही। 100 वर्ष पाऊस पडला नाही म्हणून सगळे हातबळ झाले, हाहाकार माजला गेला। नद्या ओस पडल्या, समुद्रात पाणी राहिलं नाही, तलावात पाणी राहिलं नाही, अन्न नाही, पाणी नाही। लोक व्याकुळ झाली, हो व्याकुळ झाली लोक। जो तो भगवंताची आराधना करायला लागला, देवा पाऊस दे रे बाबा। आपण सुद्धा ज्या वेळेला शेतीमध्ये पेरणी करतो आहे आणि पाणी जर वेळेवर पडलं नाही ना, तर आपण त्या वरुण देवाला विनंती करतो, प्रार्थना करतो, हे देवा वर्षाव करा ना। का पाणी जर पडलं नाही देवा तर शेतात धान्य पिकणार नाही, विहिरी पाण्याने भरणार नाही। धान्य नसलं, पाणी नसलं तर आमचा उदरनिर्वाह कसा होईल? देवा सांगा ना, आम्ही कसं जगू? उमापति महादेव, भोलेनाथ भगवान की जय, दीनानाथ भगवान की। देवी मातेची प्रार्थना केली, माते अन्न नाही मिळत, पाणी नाहीये। अहो पाणी नाही तिथे अन्न कुठून येणार? तुम्ही मला सांगा,
या भर उन्हामध्ये आपण ज्या वेळेला उभे राहतो ना, त्यावेळेला तहानेने मनुष्य व्याकुळ होतोय. आपण या धर्म मंडपात बसलोय, 1 तास जर आपल्याला पाणी मिळालं नाही तरी आपला जीव तळमळतो. पाणी महत्वाचं आहे. पाणी हे माणसाचं जीवन आहे. एक वेळ अन्न नाही वेळेवर भेटलं तरी चालेल, पण पाणी आपल्याला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला भेटलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, एखादा मनुष्य अगदी तप्त उन्हातून आलेला आहे, त्याला असं वाटतं मला तरी कोणीतरी पाणी द्यावं, आणि जर त्याच्या समोर थंड पाण्याचा जर ग्लास आला आणि ते पाणी जर तो प्याला तर त्याच्या मनाला किती समाधान वाटतं. देणाऱ्याला आशीर्वाद देतोय, तो आशीर्वाद देतोय. म्हणून आज सुद्धा जागोजागी पानपोईची व्यवस्था केलेली आहे. आपण वारीला जाणारी मंडळी आहोत. पाणी वारकऱ्याला देणारी किती लोक आपल्याला पाहायला मिळतात. पाणी महत्वाचं आहे. अहो, पाणीच पडलं नाही, सगळ्यांचा जीव कासावीस झाला. दुर्गा मातेला विनंती केली, प्रार्थना केली, बरं का, हे माते तुम्ही काही करा, पण जसं महिषासुराला मारलं ना, तसं या दुर्गमासुराला सुद्धा मारा. त्यांनी जसा त्रास दिला ना आम्हाला, तसा हाही त्रास देतोय. याच्या करूनही आम्हाला त्रास होतोय. सगळ्या देवतांनी विनंती केली महाराज त्या मातेला. मातेने ती परिस्थिती पाहून विचार केला, देवतांना या संकटातून आपल्याला बाजूला करायचं आहे. महाराज त्यांची अवस्था पाहून मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मातेने आपलं रूप प्रकट केलं. आपल्या चारही हातामध्ये आयुध आहेत, बाण आहेत, कमळ आहे. माता प्रकट झाली. प्रकट झालेल्या मातेने त्या देवतांचं दुःख पाहिल्यावर माता ढसा रडली. महाराज डोळ्यातून अश्रू येत आहेत. दिवसभर माता रडली महाराज ते दुःख पाहून. पण ऐका, दिवसभर डोळ्यातून जे अश्रू आले ना, त्या अश्रूने सुकलेले तलाव, सुकलेला समुद्र, सुकलेल्या नद्या या भरून वाहायला लागल्या. सगळे देव देवता आनंदित झाले. लोकांनी शेतीची कामं करायला सुरुवात केली. कोणी भाजी पेरली, कोणी भात पेरलेला आहे. सगळी लोक आनंदित झाली. मातेने सांगितलं, देवतांनो, मी माझं अर्ध काम केलेलं आहे, सांगा माझं आता अर्ध काम शिल्लक राहिलेलं सांगा. त्यावेळेला सगळ्या देवतांनी सांगितलं, मा, आता एकच काम तुमच्या वाट्याला आहे. यांनी देवतांना खूप त्रास दिलाय, या दुर्गमाचा वध करा ना. त्या मातेने पाहिलं, माझे भक्त फार दुःखी आहे.
सीता तुम येथे आई नाव तुझे घेतात आई कृपा करी माझ्या हरी जागरी कृपा करी माझ्या हरी आई हो बस आता झालं, शेवट आहे. आज जेवढं नाचून घ्यायचं तेवढं नाचा. मला बोलायला तुम्ही वेळ मिळाली तरी चालेल. 7 दिवस तुम्ही शांतपणाने कथा श्रवण केलेली आहे. एक दिवस तुम्हाला द्यायला पाहिजे नाचायला. आणि आज सगळ्या महिला मंडळीचा आनंदाचा दिवस आहे. मनसोक्तपणाने नाचा. देवाच्या कार्यात नाचणं काही चुकीचं नाही. साधू संतांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, कथा कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नका नाचू जय श्री नदीप जाऊ जगी नदीप जाऊ जगी नाचू उमापति महादेव की, भोलेनाथ भगवान की, दीनानाथ भगवान की. आता युद्धाला भीती नाही महाराज. दोन्ही हातामध्ये बघा इकडे काय, दोन्हीकडे बाबाजी आहेत. आता मी थोडं तुम्हाला घाबरणार आहे.
एवढी मोठी मोठी माणसं जर समोर असतील, आपल्या बरोबरीला असतील, तर कोणाची कशाला आपल्याला भीती पाहिजे हो? आणि बाबाजींचं दररोज दर्शन आपल्याला होत आहे, आपण सगळे भाग्यवान आहोत. श्रद्धेय या कथेचे मार्गदर्शक चिदानंद स्वामी महाराज या ठिकाणी महाराजांचं आगमन झालेलं आहे. महाराजांना ग्रामस्थांकडून धन्यवाद आणि व्यासपीठाकडून महाराजांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. व्यासपीठाकडून सुद्धा बाबाजींना धन्यवाद. तसेच माझ्या व्यासपीठाच्या उजव्या हाताला श्रद्धेय विशालनाथजी महाराज यांची या ठिकाणी रोजच उपस्थिती आहे. त्यांनाही ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो आणि मी माझा माथा त्यांच्या चरणावर टेकवतो आहे. आजपर्यंत संप्रदाय जो टिकला ना, संप्रदायाच्या परंपरा ज्या टिकल्या ना, त्या परंपरा खरं तर या त्यागी महात्म्यांमुळे या सगळ्या गोष्टी आपल्या टिकलेल्या आहेत. नाहीतर आज जर आपण जर पाहिलं तर तरुण वारकरी, तरुण मंडळी संप्रदायाची परंपरा सांभाळायला कुठं तयार आहेत महाराज? लोकांचं मनोरंजन करण्याकरता आपण काहीही नाटकं करायला तयार असतो. पण एक लक्षात ठेवा, आपलं ज्ञान लोप पाहू नये, आपली भक्ती लोप पाहू नये याच्याकरता साधू संतांनी जे आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे, मोठ्यांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, त्या परंपरेनुसार संप्रदायामध्ये आपलं कार्य असावं. बरीच लोक कीर्तनकाराच्या पुढे आपल्या अपेक्षा व्यक्त करतात. महाराज असं कीर्तन करा, तसं कीर्तन करा. पण लोकांचं काय हो? लोक काही सांगतील म्हणून आपण काही बोलायचं का कीर्तनात? एक सांगू तुम्हाला, जो कीर्तनकार भक्ती, ज्ञान, वैराग्य याच्या पलीकडे जो बोलत नाही ना, तो टिकणार आहे. एवढं लक्षात ठेवा, तो टिकणार आहे. म्हणून लोकांच्या अपेक्षा जर तुम्ही पूर्ण करायला गेलात ना, तर नक्कीच तुमचा पाय घसरल्याशिवाय राहणार नाहीये. बस समाजाला हे सांगा, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या परंपरेमध्ये जे मान्य आहे आणि मी जे अवगत केलेलं आहे, मी जे समजून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी तुमच्या मताने काही होणार नाहीये. आपण या ठिकाणी 7 दिवस फक्त कथेचाच विचार केलेला आहे. कथेच्या पलीकडे दुसरं आपण काहीच सांगितलेलं नाहीये. कथा करणाऱ्यांनी सुद्धा ज्या कथेचं आपण चिंतन करत आहोत, ती कथा लोकांपर्यंत पोहोचावी असा मानस करून व्यासपीठावर बसावं. आपण भगवान भोलेनाथांबद्दल बोलतोय ना, तर आपण भोळे बाबा सांगितले पाहिजे. आणि त्या भोळे बाबांना आपण प्रार्थना केली पाहिजे. आम्ही सगळे शिव उपासक आहोत. बाबा, आम्ही आमच्या संसारातून वेळ काढून तुमची भक्ती करत आहोत ना, सतत तुमची कृपा आमच्यावर असू द्या. ही भगवान भोले बाबांना प्रार्थना करा. निश्चितच भगवान भोले बाबा तुमची मदत करतील, तुमच्यावर कृपा करतील. सगळ्या देवतांनी देवी मातेला सांगितल्याबरोबर तिने रूप प्रकट केलेलं आहे. आयुधे तिच्या हातात आहेत. सांगितलं, बोला काय करू? सगळ्या देवांनी सांगितलं, माते, जसं महिषासुराला तू मारलंस ना, तसं या दुर्गमासुराला सुद्धा मार, याचाही तू वध कर. खूप त्रास दिलाय ग माते, खूप त्रास दिलेला आहे. तुम्ही मला सांगा,
देव देवतांना भक्ती करत असताना जर त्रास झाला असेल तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मंडळीला भक्ती करताना त्रास होईलच ना, होणारच आहे. आपण बऱ्याच वेळेला असे प्रश्न निर्माण करतोय, काय रे आपण एवढं देवाचं करतो तरी सुद्धा लोक आपल्या विरोधात बोलतात, विरोधात वागतात. हे असंच होणार आहे. तुम्ही पूर्वीचा इतिहास बघा. आतापर्यंत जेवढे जेवढे संत, जेवढे जेवढे देवता आपण ज्यांचं नाव घेतो ना, त्यांना समाजाने दिलेला त्रास तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला समाज जो त्रास देतोय तो त्याच्या पुढे काहीच नाहीये. नाणोबार आहे, तुकोबार आहे, जाऊन किती काळ लोटला हो, पण आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचं नाव काढल्याशिवाय आपली साधना पूर्ण होत नाहीये, आपल्याला समाधान वाटत नाहीये, आपल्या मनाची प्रसन्नता होत नाहीये. का तर माऊलीने, तुकोबराने समाजाला उपदेश करत असताना अनेकांनी त्यांना विरोध सुद्धा केलेला आहे. तुम्ही तुकोबरायांचं चरित्र वाचा, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा, नाथबाबांचं चरित्र वाचा, निळोबारायांचं चरित्र वाचा, नामदेव महाराजांचं चरित्र वाचा. तुम्हाला प्रत्येक महात्म्याचं चरित्र वाचत असताना तुमच्या मनाला काही शब्द चाटून जातील. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र ज्या वेळेला डोळ्यापुढे येतं ना, त्यावेळेला चरित्र वाचणाऱ्या साधकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. एवढा कमालीचा त्रास लोकांनी दिला महाराज, पण माऊलीने पाय मागे नाही घेतलं. आज तीच लोक माऊलीचं नाव घेऊन पोट भरतात महाराज. नाही तिरस्कार केला कोणाचा. उलट माऊलीने पसायदानामध्ये सांगितलं, जे खळांची खळ मरो म्हटले नाहीत. आपल्याला जर एखाद्याने त्रास दिला तर आपण म्हणतो देवा त्याचं वाटोळं कर, त्याच्याकरता आपण देवाला नवस करतो. देवा किंवा देवी मातेला नवस जास्तीत जास्त देवीलाच करतात लोक. देवी मातेला आपण सांगतो तुला 10 बकरे देईन, पण त्याचं काम काढून टाक. ही आपली भावना आहे. आपल्याला कोणी त्रास दिला तर लगेच आपण त्याला उत्तर द्यायला पाहतो आहोत. पण महाराज देवतांना त्रास झाला, संतांना त्रास झाला, पण त्यांनी तिरस्कार नाही केला त्रास देणाऱ्यांचा. सांगा बघू, माऊलीच्या चरित्रामध्ये जे जे आपण ऐकलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी त्रास दिलेला आहे, त्या लोकांना माऊलीने बरं का आपल्याकडे काय केलं, त्यांचं मन वेधून घेतलं. योगी वध केल्याशिवाय देवतांना या संकटातून बाहेर येता येणार नाहीये, दुःख कमी होणार नाहीये. माते त्याचा वध करा. त्यावेळेला माता दुर्गमासुराला मारण्याकरता निघालेली आहेत. दुर्गमासुराकडे सुद्धा अनेक योद्धे आहेत. दुर्गमासूर सुद्धा फार बलवान होता. तप केलेलं होतं महाराज, हजारो वर्ष तप केलेलं होतं. पण देवी मातेने आपलं रूप घेऊन दुर्गमाकडे गेले आणि असं भयान युद्ध झालं. दुर्गमासुराने देवी मातेला मारण्याकरता अनेक प्रकारचे उपाय केले, अनेक प्रकारचे उपाय केले. पण देवी मातेने त्याला सांगितलं, अरे तू किती जरी प्रयत्न केलेस मला मारण्याकरता, तरी तुझ्या हातून माझा मृत्यू होऊ शकत नाहीये. महाराज
देवी मातेने आपलं सगळं बळ लावलं आणि दुर्गमासुराचा वध केला। त्यावेळेला देवी मातेचा जय जयकार झाला आणि सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही दुर्गमासुराला मारलं म्हणून इथून पुढे तुमचं नाव दुर्गा। उमापती महादेव की जय, भोलेनाथ भगवान की जय, दीनानाथ भगवान की जय। आपण या ठिकाणी शिव महापुराण कथेच्या सांगतेमध्ये शेवटची कथा ही श्रवण केलेली आहे। दुर्गमासुराचा वध दुर्गा मातेने केलेला आहे। पुढे दुर्गा मातेला अनेक प्रकारची नावं पडली गेली। जे जे कार्य केलं त्या कार्यावरून मातेला नाव देण्यात आलं। असं दिव्य भगवान शिवजींचं हे शिव महापुराण आपण आतापर्यंत श्रवण केलेलं आहे। भगवान भोले बाबांना व्यासपीठावरून मी प्रार्थना करतोय, भोले बाबा, काही माणसं पहिल्या दिवसापासून तर आज समारोपाच्या दिवसापर्यंत ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, ज्यांनी 8 दिवस तुमच्या कथेचं श्रवण केलेलं आहे, भगवान भोले बाबा त्यांचा संसार सुखाचा हो, त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त हो, खूप आयुष्य त्यांच्या पदरात द्या आणि सुखात समाधानात त्यांना राहू द्या। ही भोलेनाथां बाबांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे त्या भावनेने भोले बाबांच्या चरणी मी ही प्रार्थना करतोय की आमच्या सगळ्या शिव उपासकांना तुमची भक्ती करण्याची प्रेरणा द्या। तुम्ही जगातले सगळ्यात मोठे ज्ञानी आहात। तुमच्या उपासकांना तुम्ही ज्ञान प्रदान करा। तुम्ही जगाचे मालक आहात। तुम्ही मालक म्हणून तुमच्या उपासकांना कधीही काही कमी पडू देऊ नका। अनेक प्रकारचं दिव्य भगवान शिवजींचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। सांगतेकडे जात असताना आपण शिवपुराणातल्या कथा आतापर्यंत ज्या पाहिल्या त्या कथेमध्ये शेवटची कथा दुर्गमासुराची पाहिलेली आहे। शिवपुराण एवढं मोठं आहे की तुम्ही असं महिनाभर जरी कथा सांगायला लागलात ना तरी न संपणारे आहेत। पण आपण आपली वेळ पाहून जे जे मला सांगावं असं वाटलं, जे जे मला वाचल्यानंतर कळालं, मला जे समजलं त्या कथा मी तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 8 दिवसात भगवान भोळे बाबा आपल्याला कळावेत असा शुद्ध भाव माझ्या अंतःकरणात होता आणि 8 दिवसात मला जेवढं सांगता आलं मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। भगवान शिवजींच्या कृपेने भगवान शिवजींचं चरित्र सांगण्याचा सुयोग माझ्या जीवनात आला। मी स्वतःला भाग्यवान समजतोय। माणिक दादाने मला एक वाक्य सांगितलं, मला खूप आवडलं। बाबा, ज्यांचं चरित्र तुम्ही सांगता आहात ना त्यांच्या गुणांकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे।
त्यांच्या आचरणाकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आहे. त्यांनी एक वाक्य वापरलं की भगवान भोलेनाथांचं चरित्र सांगण्याकरता सांगणारा सुद्धा भोळा असावा लागतो. आवडलं मला ते वाक्य बाबा. म्हणजे तुम्ही मला एवढे भोळे समजलात, तुम्ही जी पण कथा सांगत आहात ना त्या कथेमध्ये प्रेम ओतलं पाहिजे कथाकाराने. नाहीतर सांगता तुम्ही ज्ञानोबारांच्या समाधीचा प्रसंग आणि तोंड वर करून जर हसत असाल तर नाही त्या कथेचा प्रसंग त्या ठिकाणी उभं राहू शकत. तुम्ही जी पण कथा सांगताना त्या कथेमध्ये समरस व्हा. कथाकाराने आपलं मन चित्त एकाग्र करून कथा केली पाहिजे. लोक एवढ्या लांबून लांबून कथा श्रवणा करता येत आहेत तर त्यांना भगवान शिवजींच्या दिव्य चरित्राचं श्रवण व्हावं असं कथाकारांनी सांगितलं पाहिजे. म्हणून माझ्या बुद्धीला जे पेळलं, मला जे समजलं ते मी आपला पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला अजून शिव महापुराण कथेची दिव्य प्राप्ती झाली असेल. तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये शिव महापुराणाचं पारायण केलं असेल. माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकत आहात का? तर वक्त्यांनी श्रोत्याला कधीही कमी समजू नका. पण लक्षात ठेवा, श्रोता हा श्रोता आहे. आताचे श्रोते साधे नाही राहिले महाराज. जे ऐकायचंय ना त्याचं चिंतनही करून येतात, मननही करून येतात. आणि चिंतन मनन करून आल्यानंतर वक्त्याने जर नको ते सांगितलं तर त्या वक्त्याला ते मार्गदर्शनही करतात. हे असं नाही सांगायचं, हे मी असं वाचलेलं हे तुम्ही सांगा. आणि एक लक्षात ठेवा, वक्त्याची ज्यावेळेला विशिष्ट उंची ऐकण्याची वाढेल ना त्यावेळेला सांगणारा सुद्धा वक्त्याच्या उंचीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण ऐकणारी माणसं असं ऐकण्याची अपेक्षा करतो की ते कानाने ऐकावं चांगल्या माणसाला असं वाटत नाही. आपल्याला कथा ऐकायला गेल्यानंतर, कीर्तन ऐकायला गेल्यानंतर कदा कदा हसायला मिळालं बरं वाटतं. पांचाट विनोद ऐकायला बरे वाटतात. पण माऊलीचं चरित्र, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांचा गाथा ऐकायला आम्हाला कंटाळा येतो. एखादा कीर्तनकार चांगलं सांगायला लागला ना, लोक म्हणतात डोक्याच्या वरून गेलं रे कीर्तन. अरे ते कीर्तन कळण्याकरता तुला डोकं नको का? कीर्तन जर डोक्यावरून जात असेल तर आपण समजायचं आपला अभ्यास किती आहे, आपल्याला ज्ञान किती आहे. म्हणून वक्त्याकडून चांगलं ऐकण्याची अपेक्षा करा. नक्कीच आपलं कल्याण होईल, नक्कीच आपला उद्धार होईल बरं का. भगवान महादेवांच्या दिव्य चरित्राला मी विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि भगवान महादेवांच्या शिव महापुराण कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. उमापती महादेव की, भोलेनाथ भगवान की, दीनानाथ भगवान की.
कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. मंडळी, आज आपल्याला प्रसाद द्यायला सोनाळ्याचे माणिक दादा आहेतच, पण ते वाटण्याकरता जगाचा मालक येणार आहे. दररोजच आपल्याला आनंद आहे, पण आजचा आनंद फार वेगळा आहे. प्रसाद देणारा सामान्य नाही. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. जगाचा मालक आपल्याला या ठिकाणी प्रसाद द्यायला येणार आहे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता.
आज आपल्या धर्म मंडपात प्रत्येक वस्तू प्रसाद आहे, प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. आज इतकी माती सुद्धा प्रसाद आहे, खायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल मातीत दिसत नाही तर खायची कुठं? सगळ्या वस्तू प्रसाद आहेत, फक्त लोकांच्या चपला सोडून. लोक म्हणतील महाराज म्हटले सगळ्या वस्तू प्रसाद आहेत म्हणून आम्ही चप्पल घेऊन गेलो प्रसादाच्या रूपाने. असं करू नका. धार्मिक कार्यात सुद्धा चपला जातात. लोक म्हणतात चप्पल गेली की दरिद्री जाते. महिन्यातून माझ्या 2-2, 3-3 चपला जातात. एवढी दरिद्री आहे मला. माझं सांगतो मी तुम्हाला. पण मला मात्र इथल्या स्थानाचं, ठिकाणाचं खूप आश्चर्य वाटतं की मी गेले 8 दिवस येतोय. त्या गेट पाशी माझी चप्पल असते पण अजूनपर्यंत कोणी हात लावला नाही. नाहीतर एवढी चप्पल माझी कधी टिकत नाही. असू द्या, त्याला वाटत असेल महाराजांची चप्पल आहे घातल्याने काहीतरी मिळेल. आज चप्पल सोडून सगळं प्रसाद आहे. ऐका, प्रसादाने जीवनामध्ये काय परिणाम होतो? प्रसादाने जीवनामध्ये होणारा परिणाम नंबर 1, जीवनातलं दुःख निघून जातं. नंबर 2, चित्ताला प्रसन्नता येते. अगदी वेदांत शास्त्राच्या नियमानुसार जर सांगायचं झालं तर अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती होते ती प्रसादाने. आणि नंबर 3, आपली बुद्धी आत्मस्वरूपामध्ये अवस्थित होते. हे प्रसादाचे 3 फायदे आहेत. पण प्रसाद सहजासहजी मिळत नाहीये. प्रसाद मिळण्याकरता पुरुषार्थ करावा लागतो. प्रसाद मिळण्याकरता प्रयत्न करावे लागतात. प्रसाद मिळण्याकरता प्रार्थना करावी लागते. प्रसाद मिळण्याकरता प्रतीक्षा करावी लागते आणि मग प्रसाद मिळतो. आज सगळी लोक आनंदित आहे महाराज. लहान मुलं आनंदित आहेत, तरुण मंडळी आनंदित आहे. त्यांच्या नाचण्यावरून मला कळतं आज किती आनंदित आहेत ते. सगळे पांढरे सदरे घालून आलेले आज सगळे आनंदित आहेत महाराज. वयस्कर माणसं आनंदित आहेत, कार्यकर्ते आनंदित आहेत, आचारी मंडळ आनंदित आहेत, बाबाजी मंडळी आनंदित आहेत, स्पीकरवाले आनंदित आहेत, गंधर्व सभा आनंदित आहे. मी पण आनंदित आहे. मी कशाला स्वतःला शिल्लक ठेवू? जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन. 3 प्रकारची माणसं आहेत. काही सत्वगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत आणि काही रजोगुणी आहेत. ऐका, आज सत्वगुणी पण आनंदित आहेत, रजोगुणी पण आनंदित आहेत आणि तमोगुणी पण आनंदित आहेत. का सत्वगुणी आनंदित आहेत? का रजोगुणी आनंदित आहेत? का तमोगुणी आनंदित? ऐका, आज प्रसाद मिळणार आहे म्हणून सगळे सत्व गुणी आनंदित आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं चरित्र ऐकायला मिळणार आहे म्हणून सगळे रजोगुणी आनंदित आहेत. आणि 8 दिवस चाललेली कटकट आज बंद होणार आहे म्हणून तमोगुणी आनंदित आहेत. कोणाला कशात आनंद आहे नाही सांगता येणार आपल्याला. पण त्याच्या अगोदर कथेला पुढे नेण्या अगोदर आपण ज्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, 2-4 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याकरता यायचं आहे. गायके साहेब कुठे? गायके साहेब या. माणिक दादा या. जनार्दन दादा इकडे या, पुढे या.
गेले 8 दिवस आपल्याला जे आनंद देतात ना, ते आपल्या या ठाणे जिल्ह्याचं भूषण आदरणीय रमेशजी मगर महाराज, आपण या ठिकाणी आलात. सर्व ग्रामस्थांना, पाहुण्यांना आपल्या कलेद्वारे आनंद प्रदान आपण केलेला आहे. खरं तर अशा कलाकारांची संप्रदायाला कोण आनंद देत नाही हो. जर कोणी या ठिकाणी दुःखी असेल तर त्यांनी बोट वर करा, मला लई दुःख झालंय, असं कोणी पाहायला मिळणार नाही ना, कोणी पाहायला मिळणार नाहीये. पण भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याने 3 काळखंडामध्ये आपलं चरित्र केलेलं आहे. 1 गोकुळात केलं, 2 मथुरेत केलं आणि 3 द्वारकेत केलं. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने 11.5 वर्ष चरित्र केलं. मथुरेमध्ये 13.5 वर्ष चरित्र केलं आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष कृष्ण परमात्म्याने चरित्र केलेलं आहे. काला हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. नंबर 1 दही भाताचा काला, नंबर 2 जीव शिव ऐक्याचा काला आणि नंबर 3 हरिनामाचा खिचडी काला. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, दही भाताचा काला. नंबर 2 जीव शिव ऐक्याचा काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, जीव शिव ऐक्याचा काला. आणि नंबर 3 महाराज म्हणतायत हरी नामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरी नामाचा खिचडी काला आहे. ऐका, गोकुळ शब्दाचा आपण जर विचार करायला गेलो तर गो म्हणजे गायी आणि कुळ म्हणजे समूह. जिथे गायींचा समूह आहे ते म्हणजे गोकुळ आहे. गोकुळात किती गायी होत्या महाराज? ज्याच्याकडे गायी आहेत त्याला त्या काळात उपाधी दिली जायची बरं का. असं म्हणतात गोकुळामध्ये उपनंद 9 होते, नंद 9 होते, ऋषभानू 6 होते, ऋषभानूवर 2 होते आणि 1 नंदराज होता. हे सगळ्या पदव्या आहेत. मग उपनंद कोणाला म्हणावं, नंद कोणाला म्हणावं, ऋषभानू कोणाला म्हणावं, ऋषभानूवर कोणाला म्हणावं आणि नंदराज कोणाला म्हणावं? ऐका, 5 लाख गायींचा जो मालक आहे त्याला उपनंद म्हणतात. असे उपनंद किती होते बोला ना जरा, किती होते? 9 होते. 9. आता 9 गुणिले 5 किती झाले? 45 लाख गायी कोणाच्या होत्या? उपनंदांच्या होत्या. पुढे ऐका, नंद कोणाला म्हणतात? 9 लाख गायींचा जो मालक आहे त्याला नंद म्हणतात. असे नंद किती होते? 9 होते. आता 9 गुणिले 9 किती झाले? 9 81 लाख गायी कोणाच्या होत्या? नंदांच्या. पुढे ऐका, ऋषभानू कोणाला म्हणतात? 10 लाख गायींचा जो मालक आहे त्याला ऋषभानू म्हणतात. असे ऋषभानू किती होते? 6. 10 गुणिले 6 60 लाख गायी कोणाच्या होत्या? ऋषभानूंच्या होत्या. ऋषभानूवर कोणाला म्हणतात? 50 लाख गायींचा जो मालक आहे त्याला काय म्हणतात? ऋषभानूवर. असे किती होते? 2. 50 गुणिले 2 किती झाले? 1 करोड गायी ऋषभानूवर यांच्या होत्या. आणि महाराज शेवटचा मुद्दा, नंदराज कोणाला म्हणतात?
जो 1 करोड गाईचा मालक आहे त्याला नंदराज म्हटलेला आहे. मग आता मी तुम्हाला विचारतोय, 45 लाख अधिक 81 लाख अधिक 60 लाख अधिक 1 करोड अधिक 1 करोड बरोबर किती सांगा? जड जात का? फोडून फोडून सांगू का? ऐका, 45 लाख अधिक 81 लाख किती झाले? हा आता या आकडा थोडासा जड जाईल. आपण टोटल मारूया. काहींनी मोबाईलवर मारली पण असेल. 45 लाख अधिक 81 लाख अधिक 60 लाख अधिक 1 करोड अधिक 1 करोड बरोबर 3 करोड आणि 86 लाख एवढ्या गायी गोकुळात होत्या. आता काय दुधाची कमी होती का तिथं? सांगा मला. ही गोकुळातल्या गायींची संख्या आहे आणि त्या वेळेला जेवढी संख्या होती ना तेवढ्या त्या पदव्या होत्या. उपनंद, नंद, ऋषभानुवर, नंदराज या सगळ्या पदव्या आहेत. ज्याच्याकडे जेवढ्या गायीना त्याला ती पदवी दिली जायची. महाराज त्या गोकुळामध्ये जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतीर्ण झालेले आहेत. एखादा सामान्य माणूस जर आला, तो सज्जन असेल, तर त्याच्या येण्याने आपल्याला किती आनंद होतो ना. इथे तर जगाचा मालक येतो आहे, जगाचा मालक आलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबा यांनी सांगितलं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या गोकुळामध्ये आनंदच आनंद झाला. किती सांगू कोणाला आज सुखाला
वृंदावन कृष्ण भगवान की भगवान गोपाळ कृष्ण परमात्मा. तर तेवढं कमी सांगण्याचाही बऱ्याच वेळेला प्रयत्नही केला जातो आहे. आपल्याला जास्त वेळ घ्यायची नाहीये. पुढे मंडळीचा सन्मान सुद्धा आहे. काल्याच्या कीर्तनाला आपल्याला माहिती आहे, कीर्तनकार म्हणतात वरणाचा वास आला, भाजीचा वास आला की कीर्तन बंद. हो, असा नियम आहे. असा नियम म्हणजे आपण पाडलेला नियम आहे तो. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कीर्तनाच्या सांगतेकडे जातो आणि कानात आपल्या कार्यकर्ते येऊन सांगतात महाराज अजून भाजी झाली नाही, जरा वाढवा. म्हणून मी जर काल्याच्या कीर्तनाला जर कुठे गेलो तर मी लोकांना सावध करतो अगोदरच, तुमचं स्वयंपाक झालं की मला थोडस इशारा करायचा, आपण जय विठ्ठल करूया. आणि स्वयंपाक जर झाला नाही तर जय विठ्ठल करून काय करायचं आहे. पण महाराज आनंदाची गोष्ट अशी आहे, स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं, या ठिकाणी कथा समारोप झाल्याबरोबर आपल्याला प्रसाद दररोजच मिळतोय. काय जादू आहे त्या बनवणाऱ्यांच्या हातात काय मिळते. पण दररोज हा प्रसाद खाणारी मंडळी घरी जाईपर्यंत ते चिंतन करीत जातात, काय काय मस्त जेवण होतं. आणि दररोज वेगवेगळे गोड पदार्थ माणिक दादाने कमालच केली महाराज. म्हणजे लाडू खाऊन थकू नका, गुलाबजाम खाऊन थकू नका, म्हणून दररोजच वेगवेगळे पदार्थ त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रसादाच्या रूपाने दिलेले आहेत. महाराज अशी माणसं समाजात कमी आहेत, हो कमी आहेत. एखाद्या माणसाने सांगावं मी 8 दिवसात जेवढंही अन्न लागेल तेवढं मी द्यायला तयार आहे, अशी माणसं समाजात फार कमी आहेत. त्यांनी तर मला सांगितलं जेवढं लागेल तेवढं मी देतोय, जेवढं कमी पडेल तेही मी द्यायला तयार आहे. पैसा सगळ्यांकडे आहे, कोणाकडे नाही आहे. पण देण्याची वृत्ती जी आहे, दातृत्व जे आहे ते सगळ्यांकडे नाही ना. एखादाच माणिक दादांसारखा दातृत्ववान बरं का समाजात पाहायला मिळतो. खरं तर सदैव त्यांचं ते दातृत्व आपल्या लक्षात राहील असा प्रसाद त्यांनी आपल्याला दररोजच दिलेला आहे. आणि अशी माणसं ज्या वेळेला ठिकठिकाणी असतील ना त्यावेळेला कशाचीही कमी पडणार नाहीये. मी सांगत होतो आपणाला, वेळ झाली की समारोप आपण करतोय काल्याच्या कीर्तनाचं. भगवंतानी लहानपणीच अनेक असुरांना मारलेला आहे. का ग बग रिटा मारिला बाळपणी, दैत्य खानी बुडविली महाराज. कंसाकडचे एक 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 करून बरेच मारले, खूप मारले. कंसापुढे विचार पडला की आता काय करावं. तर एक केशी नावाचा असुर कंसाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि सांगितलं घाबरू नका, मी कृष्णाला मारतोय. कंसाने विचार केला, अरे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला कृष्णाला मारण्याचा, पण सगळ्यांना मात्र कृष्णाने मारलं, तुला कसं काही शक्य होईल. त्या केशी नावाच्या दानवाने सांगितलं, सरकार तुम्ही चिंता करू नका, माझ्यावर भार सोपवा, मी सगळं काही पाहिन. आणि मग तो केशी नावाचा दानव घोड्याचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये आला. आपल्याला माहिती आहे, हा 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 येऊ द्या येऊ द्या घोडा येऊ द्या. मगर महाराज सगळे आवाज काढतात बरं, त्या सगळे आवाज काढतात. इथे जे असते ना ते याला त्रास झाला नसता. कला आहे महाराज, अंगात कला आहे. वाजवणारे खूप पाहिले मी, पण एवढा अनुभवी वाजवणारा मला वाटतं जिल्ह्यात पाहायला मिळणार नाही. कथाकारांनी जेही वर्णन केलं ना
त्या वर्णना करता जे लागतं ते देण्याची कला त्यांच्यात आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला कथाकार काय करतो आणि तो वाजवणारा काय करतो हेच कळत नाही. म्हणून कला आपण शिकत असताना कलाकारांनी सुद्धा एवढी मेहनत केली पाहिजे. जेवढं आपल्याला अवगत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं कीर्तनकारांनी केलं पाहिजे. दररोज काहीतरी वाचलं पाहिजे, दररोज काहीतरी समजून घेतलं पाहिजे, दररोज ते सांगण्याकरता लोकांपुढे गेलो पाहिजे. आपल्याला आपली भावना असावी. नवीन नवीन आपल्याला काय शोधता येईल, नवीन नवीन काय आपल्याला कुठल्या ग्रंथातून घेता येईल, हा प्रयत्न कीर्तनकाराचाही असावा बरं का. नाहीतर आपण तेच सांगायला लागलो की लोक आपल्याला कंटाळतील. म्हणजे बुवाला दुसरं काही येतच नाही, डिलीट करून टाका याला. लोक हुशार असतात, जेवढ्या लवकर स्वीकारतात तेवढ्या लवकर डिलीट सुद्धा करतात बरं का. म्हणून स्वीकारलं म्हणून एकदम हात वर करून लोकांना सांगू नका मला खूप मागणी आहे. अरे जे मागणी देतात ना, मागणी करतात ना, ते उद्या तुमच्या मागणीला नकार सुद्धा देणार आहेत, हे विसरू नका. आता जे बोलवतात ते परत बोलवतीलच असं निश्चित नाहीये. आणि आपण ती भावनाही ठेवायची नाही की मला कीर्तनाला बोलवलंय, मला कथेला बोलवलंय, मला पुढल्या वर्षी परत त्यांनी बोलवावं. हा भाव ठेवून तुम्ही कथा कीर्तन करू नका. म्हणजे दुःख होणार नाहीये. कथा झाली, त्या वर्षाचा समारोप झाला, आपण आपल्या घरी जावं, परत पुन्हा मिळेल याची अपेक्षा ठेवू नये. एक लक्षात ठेवा, ज्याला आपली गरज आहे, ज्याला वाटतंय आपण पाहिजे, तो आपल्याकडे येईल बरं का. आपण ती अपेक्षा ठेवायची नाहीये. आपल्या हातून जर एखादं सत्कार्य व्हायचं असेल, कथेसारखं चरित्र भगवान भोलेनाथांचं म्हणा, रामप्रभूंचं म्हणा, आपल्या हातून जर घडायचं असेल ना, तर निश्चितच आपली निवड केली जाईल. पण अपेक्षा करू नका. हा घोडा गोकुळामध्ये आला. घोड्याचा सगळ्यांना परिचय आहे. ज्याचं ज्याचं लग्न झालंय तो घोड्यावर बसलेला आहे. कोण घोड्यावर बसला नाही असं बोट वर करा. ज्याचं लग्न नाही झालं त्यांनी नका करू. नाहीतर जितेंद्र महाराज करतील हातवर, मी घोड्यावर बसलो नाही. तुम्हाला वेळ आहे, आम्ही तुम्हाला घोडा देऊ, थांबा. ज्याचं ज्याचं लग्न झालंय त्याला सासऱ्यांनी घोडा दिलेला आहे महाराज. कोणी गावाच्या वेशीवर तो घोडा आणला जातो. आयटीत बसतो नवरदेव, आयटीत. लोक सगळे पाहतात, अरे याच्या आयुष्यात कधी या बैलावर बसला नाही, आता घोड्यावर बसला. पण नवऱ्याचा रुबाब वेगळा असतो त्यावेळेला. तो देव असतो ना, रुबाबच वेगळा. आपल्या भाषेत म्हणजे नाद नाही करायचा. हो, घोड्यावर प्रत्येक माणूस बसलेला आहे. घोडा चालताना असा स्थिर चालतो का असा नाचत नाचत चालतो? धसके बसतात ना घोड्यावर बसल्यावर. अरे तुम्ही बसल्यात की नाही ते तर सांगा अगोदर. घोड्यावर बसल्यानंतर असे धसके नाही मिळत का? लोक लई कलाकार आहेत. त्यांनी सांगितलं हो दाखवतो तुम्हाला करून. पण घोड्यावर बसल्यानंतर असं पायाला सुद्धा त्याच्या असं पॅक केलं जातं, हातामध्ये लगाम दिली जाते का जर तुम्ही बेसावत बसलात ना तर तुम्ही घोड्याच्या पुढे पडाल. हो, घोड्यावर बसणं कोणाचंही काम नाहीये महाराज, कोणाचंही काम नाहीये. जे अचानक बसतील ना ते घाबरणारच आहेत महाराज. तो घोडा उड्या का मारतो तुम्हाला माहितीये का? तो नवरदेवाला सांगतो सावध हो, लग्न झाल्यावर तो अशाच उड्या माराव्या लागतील. पण आपण सावध होत नाही. आपल्याला वाटतं ते उगीच उड्या मारतोय. अरे सांगतोय तो, तुम्हाला संदेश देतोय, या भानगडीत पडू नका. आमचे समर्थ सावध झाले, परत नाही आले महाराज मंडपात. पण आपण सावध झालो नाही म्हणून तर अडकलो ना. तो घोडा सांगतो तुम्हाला, येणारी ती आहे ना ती तुला अशीच उड्या मारायला लावेल. आणि अशीच उड्या मारतात रे, अशाच उड्या मारतात. काय आता कोणी कोणाचं सांगावं.
झाकली मूठ 1.25 लाखाची. तुमचंही तेच आहे आणि माझं पण काय वेगळं आहे का? व्यासपीठावर बसल्यानंतर महाराज घरी गेल्यानंतर हे आणा ते आणा, आणि जर आणलं नाही तर घर में मत आणा. बरोबर ना? हा सगळ्यांचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. तो घोडा नाचायला लागला, सगळं चौकात लोक जमा झाली. लोकांना काय म्हणत, तर थोडं वेगळं दिसलं ना की लोक गर्दी घालतात. गर्दी हा आपल्या लोकांचा स्वभाव आहे, स्वभाव आहे. गर्दी घातली महाराज चौकात. घोडा आलेला आहे, घोडा आलेला आहे, घोडा आलेला आहे. तुम्हाला माहितीये का, आता पण येतात, पण पूर्वी जरीमरी यायची बघा. जरीमरी डोक्यावर घेऊन ती चौकात जर उभी राहिली ना तर अख्खं गाव तिथे यायचं महाराज तिला पाहिला, तिच्या दर्शनाला. माता माऊली वर्ग अशा तांदूळ वगैरे घेऊन यायच्या. मग विचारायच्या का हो आमचं कसं होईल, पुढे कसं होईल, असं सगळं विचारायला जायचं. आशीर्वाद घ्यायच्या. मग ते जरीमरीवाला म्हणायचा कल्याण होईल, कल्याण होईल. मग त्याला काहीतरी पैसे द्यायचे, निघून यायचं. जरीमरी यायची महाराज. तुम्हाला माहिती आहे का, नंदी बैल पण दारात यायचा. तुम्ही जर त्याला विचारलं ना, सांगा ना पाऊस कधी पडेल, या तारखेला पडेल का, तर तो अशी मान हलवून सांगायचा. आता तो नंदी बैल पण पाहायला मिळत नाही आणि जरीमरी पण पाहायला मिळत नाही. जुना काळ गेला हो. जुनी पद्धत, जुन्या परंपरा. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, खरंच सोनंच होतं, ते खरंच सोनं होतं. आता गड्यात सोनं असून सुद्धा वस्तुस्थिती राहिली नाहीये. घोडा आला, घोडा आला, सगळे आले. कृष्ण परमात्म्याला कळालं आपला वैरी आलेला आहे. भगवान लहान होते, घराच्या बाहेर निघायला तयार झाले. आई म्हटली, हे कृष्णा बाहेर जायचं नाही. म्हटलं का? अरे बाहेरची हवा काय चांगली आहे का? कृष्ण परमात्मा म्हणतो, अगं आई तुला कसं कळेल की बाहेरची हवा कोणाची आहे? माझीच आहे. तू काय एवढी माझी चिंता करते? पण आई आहे म्हणून ना. आईला तिचं लेकरू किती मोठं झालं तरी ते बाळच असतं महाराज. मी पाहिलंय 100 वर्षाची आई आणि 75 वर्षाचा मुलगा, तरी सुद्धा त्या 75 वर्षाच्या लेकराला ती बाळ म्हणून हाक मारते महाराज. हा आईचा स्वभाव आहे. आई पुढे मुलगा कधीच मोठा होत नाही, एवढं लक्षात ठेवा. जे जे आई बापाच्या पुढे मोठे व्हायला गेले ना त्यांचा पराजय झालेला आहे, एवढं निश्चित आहे. म्हणून आपण किती मोठे झालो तरी आई वडिलांपेक्षा मोठे नाहीत. आईने सांगितलं, नको जाऊ रे कृष्णा, बाहेरची हवा चांगली नाहीये. परत कृष्ण परमात्मा थांबले. आई घर कामा करता गेली. कृष्ण परमात्म्याने धाव ठोकली महाराज. थेट परमात्मा चौकात गेले. जिथे घोडा होता तिथे गेले महाराज. कृष्ण परमात्म्याला त्या घोड्याने पाहिल्याबरोबर तो बोलायला लागला, आला बरं का, माझं गिऱ्हाईक आलं, ज्याला मारण्याकरता मी आलोय तो आला. महाराज तो घोडा कृष्णाजवळ येऊन नाचायला लागला. बरं का, कृष्णाजवळ येऊन नाचायला लागल्यानंतर कृष्णाचे सवंगडी, कृष्णाचे गावकरी म्हणायला लागले, काय रे कृष्णा, हा तुझ्या ओळखीचा आहे का? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, लई जुनी ओळख आहे, तुम्हाला नाही कळणार. जुनी माणसं ज्यावेळेला एकामेकाला भेटतात ना त्यावेळेला त्यांच्या भेटण्यात किती आनंद आहे हे तरुणांनी ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. जुन्या काळात घरामध्ये 6 भाऊ असतील तर 6 भाऊ मांडी लावून बरं का एकमेकांसोबत प्रेमाने बोलतात. हा जुना काळ आहे. आणि आता घरात नवीन काळात 2 भाऊ, पण सख्खे भाऊ पक्के, हे त्याचं तोंड पाहत नाही, ते त्याचं तोंड पाहत नाही. जुना काळ फार वेगळा होता. नाचायला लागला घोडा. लोक विचारायला लागले, का रे मित्र? म्हणे जुना मित्र आहे. असं करता करता घोडा दोन्ही पाय घेऊन कृष्ण परमात्म्याच्या जवळ गेला, मारला. भगवान श्रीकृष्ण पुढे धावत गेले. धावता धावता समोर एक दगड पाहायला मिळाला. त्या दगडावर उभे राहिले आणि महाराज तो घोडा कृष्ण परमात्म्याच्या मागे धावतोय. बरं का, दगडावर कृष्ण परमात्मा आहे आणि घोड्याने दोन्ही पाय उचलले. बरं का, आणि कृष्णाच्या छातीवर मारणार. तेवढ्यात कृष्ण परमात्म्याने आपल्या दोन्ही हातांनी घोड्याच्या जबड्यात हात घातला.
आपली मूठ मोठी केली आणि त्या घोड्याच्या जबड्याचे 2 तुकडे केले. जागीच त्या केशी दानवाला मारलं. बरं का, नारदजी प्रगट झाले आणि सांगितलं त्याने, देवा आता इथून पुढे तुमचं नाव केशव राहील. केशी दानवाला मारलं म्हणून कृष्णाचं नाव केशव पडलं. बरं का, तसं आज व्यासपीठावर केशव महाराज आहेत की ज्याने 8 दिवस इथं ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय. महाराज आपल्या 8 दिवसाची वेळ इथे देऊन महाराज सगळं लोक करायला तयार होतात, पण पारायणाला कोणी बसत नाही लोक. बरं का, मी ज्या वेळेला कथेच्या आदल्या दिवशी आलो त्यावेळेला त्यांच्यापुढे हाच प्रश्न पडलेला होता की पारायण करायचं कोणी, नेतृत्व करायचं कोणी. लोक पारायण करायला तयार नाही. खरं तर साधकाने पारायण केलंच पाहिजे. महाराज पारायणाला वेळ दिली पाहिजे. त्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की मी पारायण करायला तयार आहे. महाराज 8 दिवस त्यांनी इथं पारायण केलं. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. अशा लई टाळ्या तुम्हाला अजून वाजवायच्या आहेत. रोज तुम्हाला मी वेळेत सोडत होतो. आज थोडस घड्याळ जरा पाहू नका. 10-15 मिनिटं कदाचित पुढेही जातील. ऐका, त्या केशी दानवाला मारलं, परमात्म्याचं नाव पडलं केशव. असं भगवंताने अनेक लीला केल्या. महाराज अनेक लीला केल्या. लहानपणात देवाने एवढ्या लीला केल्या, एवढ्या खोड्या केल्या. माता मौलीचा स्वभाव आहे. महाराज आपल्या पोराला जर कोणी काही केलं तर आपलं पोरग हाताला धरून ज्यांनी केलंय त्याच्या दारात जायचं आहे ना. स्वभाव आहे तुमचा. बरं, तुमचा पोरगा किती खोडकर आहे तुम्हाला माहिती आहे, तरी पण ती मान्य करत, म्हणून तर तिला आई म्हणतात ना. दुसऱ्याचा मुलगा किती चांगला असू द्या, पण त्याच्याकडे ती पाहताना त्याच्याबद्दल बोलताना वेगळी बोलते. आपल्या लेकराकडे पाहताना आणि आपल्या लेकराबद्दल बोलताना थोडी वेगळी भावना असते. जर कोणी दारात तुमच्या तक्रार घेऊन आला तर ज्याच्या दारात तुम्ही तक्रार घेऊन आलात ना ती बाई कधीच मान्य करत नाही. तसं गोकुळामध्ये यशोदा मैयाच्या दारात गवळणी तक्रारी घेऊन यायच्या. यशोदे, अगं कृष्ण तुझा लई त्रास देतो. मग यशोदा मैया म्हणायची, मग माझा तिथं फक्त कृष्ण आहे, तुमची पोरं नाहीत. तुमची पोरं नाही त्रास देत, तुमची पोरं नाही बरं का कोणाला दुखवत, फक्त माझाच कृष्ण करतो का. मान्यच करायला तयार नाही महाराज. पण त्या गवळणी सातत्याने यायला लागल्या. मग शेवटी यशोदा माता बोलायला लागल्या, अगं वाटायला लागलं. लईच गाराने यायला लागले. पोरगा ऐकत नाही. मग शेवटी नंद बाबाला सांगितलं, आता याला शाळेला घाला, याला शाळेला पाठवा. महाराज त्यावेळेची शाळा म्हणजे कोणती हो? गुरं ढोरं घेऊन जाणं, गाई घेऊन जाणं चारायला त्यावेळेची शाळा होती. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आणि पुढे गोपाळांबरोबर
कृष्ण परमात्मा गाई घेऊन चारायला गेले, परत तिथेही परमात्मा शांत राहिले नाहीत. हा मामा बरं का, हे सगळे खेळ खेळू लागले. शेवटी गोपाळ म्हटले, देवा सोमवार आहे, थोडा तरी विचार करा. पोटामध्ये कावळे धावतात, तुम्हाला नाही का? मला पण आहे. हा, मला पण वाटतं आता गरम गरम मिळावं, पण दम काढावा लागेल ना. दररोज आपण गरम गरमच खाल्लं माणिकराव. लोक म्हणतात काय गरम गरम प्रसाद मिळतो ना. घरी आपण एवढं गरम खात नाही का, तर आपली बाई 4 वाजता भाकरी बसते. तसा बरोबरच बोलतो. 4 वाजता भाकरी करते, 6 वाजता भाजी करते, 9 वाजता आपल्याला देते. काय गरम गरम. बरं आपण जर बोललो ना थोडं गरम कर, ती म्हणते आत गेल्यावरती काय गरम राहणार आहे खा. पण इथे किती प्रेमाने गरम दिलं जातं ना. बरं देताना देणारे पण एवढे प्रसन्न असतात ना, त्या वाढप्यांकरता एकदा टाळी वाजवावं. आताची पोरं जेवण वाढायला येत नाही, भाड्याने आणावे लागतात. पण या सगळ्या तरुणांकडे जर पाहिलं तर रोजच महाराज हे सगळे तरुण सगळ्या वारकऱ्यांची भाविकांची सेवा या ठिकाणी करतात. फार अभिमानाची गोष्ट आहे महाराज. मला तर लय त्यांच्याकडे पाहून अभिमान वाटतो महाराज. आताची पोरं नाही, कपड्याकडे पाहतात आणि भाजी लागेल, वरण लागेल, आणि कोण ते 10 वेळा वाकून त्यांना जेवायला देणार. पण महाराज एवढी गोड सेवा केली त्यांनी दररोजच, की कोणालाही जे पाहिजे ते प्रेमाने द्यायचे. कोणाकडे पाणी मागलं ना असं खेचकला नाही तो. त्याच्याकडे नसेल तर तो धावत जातो पाणीवाल्याकडे, अरे ग्लासभर पाणी दे, का त्यांना द्यायचं आहे. देणारे सुद्धा एवढे प्रसन्न होते ना. मग तुम्ही मला सांगा, वाढणारा जर प्रसन्न असेल तर खाणारा प्रसन्न होणार नाही का? पण जर देणारा जर म्हटला खा खा, किती पण उपाशी असला तर खाईल का? आपल्या लोकांचा स्वभाव आहे. ऐका, पंगत देणारा एवढा रुबाबात फिरतो. या ठिकाणी 7 दिवस पंगत दिली, पण माणिक दादा कोण आहे हे लोकांना माहिती नाही. मी स्वतःहून परिचय करून द्यायचो, महाराज हे माणिक दादा हो का, एवढे साधे. पण आज पंगत देणारी माणसं अशी रुबाबात फिरतात ना, अशी पंगत पडलेली आहे. बरं एक दृष्टांत आहे. तो असा हातामध्ये हात घालून जे वाढपे असतात ना, ए वाडा रे, भरपूर बुंदी द्या, बुंदी द्या, गुलाबजाम द्या, द्या द्या. अरे त्यांना कधी खायला मिळालं का? द्या द्या. खाल का तुम्ही? असं बोलल्यावर. पण महाराज इथे देणारा कोण आहे तेच लोकांना माहिती नाही. म्हणजे आपलं दातृत्व हे गुप्त व्हावं अशी त्यांची भावना आहे. किती छान विचार त्यांच्या मनात आला महाराज. बरं का, किती छान विचार आला. पण सगळ्यांना वेळेतच मिळेल बरं प्रसाद, काही चिंता करू नका. होतील 9चे 9:30, 10 सुद्धा होऊ शकतात बरं का. हा, अरे आपण दररोज 1-1, 2-2 वाजेपर्यंत टीव्ही पाहतो. आपल्याला काय 10 वाजले तर काय विशेष आहे का? आणि मी कथेत कधीच उशीर केला नाहीये. प्रत्येकाला वेळेतच सोडलं का, तर लोक लांबून येतात. कधीच नाही. थोडं कमी सांगण्याचा प्रयत्न असतो माझा, पण वेळेत मात्र कथा झाली पाहिजे ही माझी भावना असते. कीर्तनात सुद्धा मी कधीच वेळ घेतली नाही. वेळेत जो कीर्तनकार कीर्तन आवडतो ना, लोक म्हणतात त्याला परत बोलवा. पण जर तो वेळेचं भान नसेल आणि तो सांगत राहिला तर लोक म्हणतात लय बोर केलं रे, आणि परत याचं नाव नका घेऊ. माझा अनुभव आहे बाबा. जे कीर्तनाला जास्त वेळ घेतात ना ते डिलेट झाले, आणि वेळेच्या अगोदर 5 मिनिटं सोडलं की लोक म्हणतात वा वा बुवा किती छान होते. हे आताच्या सगळ्या कीर्तनकारांनी समजलं पाहिजे. 5 मिनिटं अगोदर सोडा ना, आपलं काय जातंय, आपलं काय थोडी कमी होणार आहे. कमी होतं का? पण लोकांना आनंद मिळतो महाराज. काय वेळेत सोडलं हो, काही लोकांना आनंद मिळतो, म्हणून जास्त वेळ आपण कधी घेत नाही. पण आम्ही सांगून ठेवलं होतं शेवटचा दिवस असा झाला पाहिजे की तो आपल्या स्मरणात राहिला पाहिजे वर्षभर. सगळ्यांना प्रसाद वेळेवर मिळणार आहे. ते सगळे सवंगडी म्हणायला लागले, कृष्णा अरे तू खिचडी खाल्ली असेल दुपारी, त्यात वेफरही तुला तुझ्या आईने दिला असेल रे, दही पण खाल्ला असेल तू.
सफरचंद पण खाल्ले असतील, तो मोठ्या बापाचा पोरगा आहे. पण आमचा विचार कर, काही पोटात नाही. आणि घड्याळ पाहिलं, भुका लागल्या बाबा. खांदे भार पोटी भूक काय, बोलू का पुढे? ते म्हणाले खेळायचे सुख, पण आता मी म्हणतो कथेचे सुख. काय आता कथा ऐकण्यात आनंद राहिला. भुका लागल्या आम्हाला. देवाने सांगितलं चिंता करू नका. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून जो भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना घेऊन जो काला केला ना, तोच काला वारकरी संप्रदायामध्ये उत्सवाच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी केला जातो. गोपाळ कृष्ण भगवान, गोपाळ कृष्ण भगवान की जय. उमापति महादेव की जय. भोलेनाथ भगवान की जय. दीनानाथ भगवान की जय. जय गजानन बाबा, जय गजानन बाबा. बोला बोला बोला. जय गजानन बाबा, दीनानाथ भगवान की, भोलेनाथ भगवान की. या ठिकाणी अगोदर आपल्याला आनंद मिळतोय. त्या मंडपाची जागा, मंदिराची जागा ज्या परिवाराने दान दिलेले आहे, त्या परिवाराचं नाव मी या ठिकाणी घेते. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांना धन्यवाद देऊया. कैलासवासी शांताबाई सीताराम जाधव व जाधव परिवार, या परिवाराकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एवढी मोठी जागा दान द्यायची आणि ती या पट्ट्यात अवघड आहे. आता ज्यांना माहिती आहे ते हसले. ही काही जंगलाच्या कोपऱ्यातली जागा नाही दान दिली म्हणून. या जागेचं किती मूल्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या परिवाराने मोठ्या मनाने ही जागा दान दिलेली आहे. भगवान भोले बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतोय, या परिवाराला सुख समाधान शांती द्या, चांगलं आयुष्य द्या. हीच भोलेनाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि
आदरणीय गायकी साहेबांनी दिलेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आदरणीय हरिभक्ती परायण प्रकाश जोशी जे आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे. व्यासपीठ सोबत हरिभक्त परायण तसेच आपल्या आपल्या या कथेकरता ते संपत नाही तोपर्यंत पुढे जाणार मान होतो. चांगलं कार्य केलं म्हणून मानधन देण्यात आहे. कृपया आपण त्याचा स्वीकार करा. टाळे वाजवा सर्वांनी. कार्यकर्ता सर्वांनी जाऊ. जय ते उपस्थित असायचे आहे. त्यांच्या गाडीवरून यांना मी ओळखलं. नियोजन केलं होतं आणि तिसऱ्या दिवसाचं कोणी भोले बाबा असतील या लोक दादा आहेत. या मधुदादा पिशे चला पिशेगावचे कोण आणि फोटो काढा मस्त वेगळी त्यांचा. जास्त नाचण्याचा आनंद ज्याने घेतला ना त्याची एकटीच आहे. विचार करा. महिला मंडळ तरुण बायांनो जरा घ्या काय. जय देव जय देव जय मंगलमूर्ती जगद्गुरु श्रीराम महाराज सद्गुरु महाराज
विश्व का विश्व का हर हर त्या पद्धतीत चांगल्या प्रमाणे डबल रंगेने बसा कृपा करून बसून होत्या रंगाला होतो त्या पद्धतीत. आणि आता तर शेवटचा दिवस आहे. आणि काल आपण ऐकून या एकाच वेळेला सर्वांकरता जागा कशी होईल. आपण रोज जसे थांबतोय दुसऱ्या पंक्ती डबल रंगेने बसा, मंत्रिमंडळी उठा, कारण वाढायला पटकन मिळेल. धन्यवाद. आपल्याला आपण काही मनाला लावून घेऊ नका. आणि प्रसाद सर्वांकरता ही रोजच आजी आहे. आपण उभे राहायचे. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला नंबर लागेल. आणि खरोखर आणि हे दृश्य पाहताना अतिशय आणि मन भावून जातोय. काय छोटासा आणि अरे वा. आणि आपल्या सर्वांच्या सोबत असे असणारे भक्तिपरायण दिलीप बजागे यांचे सुद्धा ऋषिकेश महाराज आणि हे मनसोक्त आनंद घेऊन आणि इतरांना ते आनंद देत आहेत. खरोखर त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या होत्या. धन्यवाद. असलेल्या मंडळीमध्ये उभी मंडळी राहू नका. आणि आपला जो हल्दी कुंकूचा काय कार्यक्रम आहे तो आपण सुरू करावं एका साईडला. आणि बाकीची मंडळी जी आहेत ज्यांना जागा बसायला झाली नाही तर थोडं साईडला उभे राहा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कर्मयोगे वयभाग व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे. अलंक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम नम पार्वते पते हर हर महादेव. या वेळेला पूर्ण होत आहेत आणि सरवली ग्रामस्थांच्या वतीने आणि त्याची सुरुवात आणि सांगतोय सालाबाद प्रमाणे श्रावण कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक 20/8/2024 ते गोकुळाष्टमी मंगल सप्ताह आणि संपन्न होणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत साधू संतांचे आणि कथा कीर्तने आणि प्रवचन या माध्यमातून ज्ञान प्रसार होणार आहे. तर या सर्व ज्ञानदानाचा अवश्य अशी सरवली ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आग्रहाची कळकळीची आणि विनंती आहे आणि सर्वांना जाहीर निमंत्रण आहे. आणि सांगितलं आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे हरिभक्तीपरायण रामदास बाबा शेलार वाशरे आणि यांचं कितवं पुण्यस्मरण आहे ते दुसरं बाबांचं 3रं पुण्यस्मरण आहे. या
महिला बचत गटाच्या वतीने आणि या सर्व महिलांच्या वतीने आणि तो ते सांगतायत का मंडळाचं नाव वगैरे किंवा काही नाही, आम्ही असंच आमच्या मनामध्ये आलं आणि ते आम्ही ठरवलं. आणि प्रसाद हा सर्वांकरता आहे याची देखील सर्वांनी